नाही नाही काही नाही. हे बघ तू तू खरं सांग, तू प्रँक करतेस का माझ्यावर? नाही म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तुझा, पण नको करू हा असा प्रँक. नाही, मी खरंच सांगतेय. तुला पटत नाहीये ऋषी, पण मी खरंच सांगते. आणि हे बघ, तुझ्या माहितीसाठी सांगते, मी कधीच खोटं बोलत नाही. मला असं नेहमी स्पष्ट, स्ट्रेट, डिरेक्ट आणि फेस टू फेस बोलायला आवडतं. उगाच फिरवून फिरवून शुगर कोट करून बोलायला मला जमतच नाही. हा सगळा प्लॅन म्हणजे आपली भेट घडावी, मग बघण्याचं वगैरे व्हावं, त्यासाठी तुझ्याच कॉलेजमध्ये मी गेस्ट लेक्चरर म्हणून यावे, हा सगळा प्लॅन तुझ्या आईनीच घडवून आणलाय. त्याच म्हणाल्या की आपली अशी भेट घडावी. आई पण नाही यार. का रे, आवडले नाही का मी? नाही नाही तसं नाही. म्हणजे आवडले. आ, तुला खरं सांगू का, मला असं वाटतं माणसाने तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत. आणि अशा बाबतीत तर नाहीच नाही. निर्णय घ्यायला ना थोडासा वेळ घ्यावा. सो मला ओळखायला, पारखायला आणि समजून घ्यायला तू सुद्धा थोडा वेळ घ्यावास असं मला वाटतंय. आणि त्यानंतरही नाही आवडले तर ठीक आहे, इट्स ओके. हां, पण मग का नाही आवडले ह्याचं कारण मात्र सांगायचं. हां, आ, अरे आपण फार एकमेकांना अजून ओळखत नाही, पण या एक गोष्ट मात्र आहे की तू स्पष्ट बोलतेस एकदम. अच्छा, म्हणून नाही आवडले का? नाही तसं नाही अगदी ऍक्च्युली. हो रे, आय नो, आय वॉज जस्ट किडिंग. यू टेक युअर टाइम, काही घाई नाहीये. पण सध्या तरी आपण तुझ्या घरी निघूया, तुझी आई आपली वाट बघत असेल. अरे हो नाही, घरी जावंच लागेल. कमळी आहे ना आता क्लाससाठी. कोण कमळी? अगं कमळी ऍक्च्युली माझी स्टुडंट आहे. अच्छा, म्हणजे तू स्पेशल क्लासेस पण घेतोस का? स्पेशल क्लासेस नाही घेत ती. स्पेशल आय मीन